शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे। कार्यकर्ते अक्षरशः रांगेमध्ये या ठिकाणी उभं राहून अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर साहेब, काय सांगाल, मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे? नाही, खरोखर हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं हे यश आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंवर आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर जो विश्वास ठेवलाय आणि महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली, त्यामुळे एवढं यश दिसतं आणि त्याचंच हे प्रतीक हे दिसतंय। सगळ्या तालुक्यांमधून लोक आवर्जून येऊन हा जो उत्साह आहे, हा उत्साह मला वाटतं की प्रत्येकाच्या परिश्रमांना एक फळ आलंय, याचं हे समाधान आहे। देशात खरं तर इंडिया आघाडी सत्तेत आलेली आहे, मात्र हे एनडीए सत्तेत आलेली आहे, मात्र इंडिया आघाडी सुद्धा सत्तेत येईल असं म्हणतात। तुमचं जे वाक्य आहे ते खरं तर शरद पवार खरं तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्या संपर्कात आहे अशी सुद्धा चर्चा आहे। यामध्ये अनेक गोष्टी घडतील। भारतीय जनता पक्षाच्या 240 केवळ जागा आलेल्या आहेत आणि या पुढे काय घडामोडी घडतात, कारण मागचे 10 वर्ष या ज्या घटक पक्षांना ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं वागणूक दिली, ती वागणूक पाहता आता केवळ 240 जागांवर भारतीय जनता पक्ष अडकलेला असताना हे घटक पक्ष साथ देणार का, हा बघण्यासारखा विषय आहे आणि ते येणाऱ्या काळात समजेल। खरं तर मोदी सरकार म्हटलं जायचं, मात्र आता एनडीए सरकार म्हटलं जाणार आहे। ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक एव्हरी राईज हॅज अ फॉल, आणि त्या पद्धतीनं काय असं म्हणतो की चेंडू जेव्हा वर जातो तेव्हा आधीच त्याने काळजी घ्यायची असते की आपल्याला झेलायला हात आहेत की नाही। कदाचित हे पाहिलं गेलं असेल किंवा नसेल, हे पुढच्या काही 2-4 दिवसांमध्ये स्पष्ट होईल। 5 वर्षापूर्वी शरद पवारांनी राज्यात करिश्मा केला, खरं तर महाविकास आघाडी सत्तेत आणली, तसं दिल्लीत करिश्मा करतील? 100% मला तरी माझ्या मनात खात्री आहे आणि अजूनही महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता अजूनही याविषयी आशादायी आहे की पुढच्या 2-3 दिवसात जे चित्र येईल ते नक्कीच इंडिया आघाडीसाठी सकारात्मक चित्र असेल। उद्धव ठाकरेंनी स्वतः म्हटलेलं आहे की इंडिया आघाडीने सरकार स्थापनेचा दावा करावा। ही अपेक्षा खरी आहे, परंतु लार्जेस्ट पार्टी यानुसार पहिल्यांदा सरकार स्थापनेचा दावा हा पहिली संधी ही त्यांना दिली जाईल। परंतु मला अजूनही खात्री हीच आहे की ज्या पद्धतीनं 10 वर्ष भारतीय जनता पक्षानं त्यांच्या मित्रपक्षांना वागवलंय, हे जर आपण बघितलं तर कुठला मित्रपक्ष आता पुन्हा विषयाची परीक्षा घ्यायला तयार होईल याविषयी माझ्या मनात शंका आहे। तुम्ही दिल्लीला जाणार आहात, कोणाशी चर्चा होणार आहे का तुमची? मी आता आज रात्री दिल्लीला जाईल, त्यानंतर आणखी स्पष्टता तुम्हाला मी देऊ शकतो। तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर तुमची सुद्धा काहीतरी गुप्त बैठक होईल, त्याच्या चर्चेवर काय अपेक्षित आहे? गुप्त बैठका जाहीरपणे सांगायला लागलं तर ती बैठक गुप्त कशी राहील? पण ही अपेक्षा आहे की सर्वसामान्य जनतेनं हा जो कौल दिला हा मनापासून आम्ही सगळे स्वीकारतो। नक्कीच शरद पवार सुद्धा दिल्लीत करिश्मा करतील, जसा राज्यात 5 वर्षापूर्वी करिश्मा केला तसा दिल्लीत करिश्मा करतील अशा भावना अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत। हेमंत सापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे।